नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा कर्दी मसाला। त्यासाठी इथे मी जी कर्दी असते, सुकी कर्दी, ती इथे नाकं काढून स्वच्छ करून मी इथे पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। एक 15 ते 20 मिनिटभर मी इथे पाण्यामध्ये भिजत ठेवलेत कर्दी। जेवढी छान भिजेल तेवढा छान कर्दी मसाला बनेल। त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतली आहे, लाल तिखट, हळद, हिरव्या मिरच्या घेतल्यात, मीठ, लसूण आहे, त्यानंतर गरम मसाला घेतलाय, पाणी आणि तेल लागणार आहे। तर आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला मी इथे पॅन मध्ये तेल घालून घेणार आहे। 2 ते 3 चमचे मी इथे तेल घालून घेणार आहे आणि तेल व्यवस्थित आपण गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर इथे मी लसूण चिरून घेतला बारीक, तो इथे घालते आणि हलकासा तेलावरती परतून घेते। त्यानंतर इथे हिरवी मिरची घालते। एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली आहे। तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे इथे घाला। त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मी इथे 2 कांदे मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे तेलावरती परतून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांनंतर आपण इथे व्यवस्थित कांदा परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचं, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। मी 2 टोमॅटो इथे घेतलेत बारीक चिरून, ते सुद्धा इथे घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो छान असा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। इथे वरतून मी कढीपत्त्याची पानं घातली आहेत, म्हणजे कांदा आणि टोमॅटो सोबत छान अशी त्याचा सुद्धा फ्लेवर जो आहे तो छान उतरेल। तर माझ्याकडे फ्रेश पानं नव्हती, मी सुकवून ठेवलेला कढीपत्ता होता, त्यातली मी पानं वापरलेत, तुम्ही फ्रेश वापरा। त्यानंतर इथे मी गरम मसाला घातला 1 चमचाभर आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते। आता गॅसचा फ्लेम आहे तो स्लो करायचा आणि त्यामध्ये सुके मसाले घालायचे। मी इथे लाल तिखट आणि हळद घालते। 1.5 चमचा लाल तिखट घातलंय मी आणि अर्धा चमचा हळद घातली आणि व्यवस्थित मसाले जे आहेत ते स्लो फ्लेमवरतीच मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथे मिक्स झाल्याच्या नंतर जी आपण कर्दी आहे, म्हणजे सुकी कोलंबी जी आहे, ती पाण्यामध्ये आपण भिजत ठेवली होती, त्यातून पाणी काढून घ्यायचं आणि ती कर्दी मी इथे घालते। सर्व कर्दी व्यवस्थित पाण्यातून काढून घ्यायची आणि इथे घालून घ्यायची। आता इथे कर्दी जी आहे ती व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची, पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं, थोडं करत आपण पाणी घालायचं, पूर्ण सुरुवातीला जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसं पाणी घालते मी इथे आणि हे व्यवस्थित आधी मिक्स करून घेते। म्हणजे मसाले आपले सुके होते त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मी इथे अजून थोडं पाणी घालते। आता इथे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते मी आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालते, म्हणजे कर्दी जी आहे ती शिजायला फार वेळ लागणार नाही, पटपट शिजली जाईल, त्याच्यामुळे मीठ घालून व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे 2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता कर्दीला छान उकळी आलेली आहे। त्यामध्ये मी इथे 2 कोकमाची सालं घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून झाकणावर थोडंसं पाणी ठेवून सुद्धा एक 5 ते 10 मिनिटांसाठी वाफेवरती सुद्धा शिजवून घेऊ शकता, म्हणजेच कर्दी जी आहे ती पटपट शिजेल, 10 मिनिटात लगेच तयार होईल। आता इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे। आता इथे मला कर्दी मसाला जो आहे तो सुका बनवायचा आहे, म्हणून मी काय करणार आहे, पाण्यामध्ये कर्दी व्यवस्थित शिजू देणार आहे आणि पाणी आटेपर्यंत शिजवून घेणार आहे। पण तुम्हाला जर ओलसरपणा हवा असेल पाण्यामध्ये तर काय करायचं, थोडंसं पाणी राहिलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्ही गॅस बंद करून घेऊ शकता। पण आता मी इथे पाणी आटेपर्यंत शिजवून देणार आहे।
आता इथे कर्दी मसाला जो आहे तो पूर्णपणे व्यवस्थित असा बनलेला आहे। तुम्ही पाहू शकता मी पाण्यामध्ये छान कर्दी शिजवू दिलेली आहे आणि आता मस्त असा परफेक्ट कर्दी मसाला इथे बनून तयार झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चमचमीत कर्दी मसाला तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी रहा।